मित्रांनो, यावर्षीचा मकर संक्रांतीचा पवित्र आणि मंगलमय उत्सव 14 जानेवारी बुधवार या दिवशी अत्यंत उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे। भारतीय संस्कृतीत या दिवसाला केवळ सणाचेच नव्हे तर आध्यात्मिक परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते। कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देव स्वतः पृथ्वीवर अवतार घेतात आणि मानवजातीवर आपली कृपा व आशीर्वाद वर्षवतात। मकर संक्रांती हा दिवस काळोखावर प्रकाशाचा विजय दर्शवणारा दिवस आहे। अनेक प्राचीन ग्रंथ व शास्त्रांमध्ये उल्लेख आढळतो की या दिवसापासून अंधकाराचा नाश होतो आणि प्रकाशाचा आरंभ होतो, ज्याचा अर्थ फक्त दिवसरात्रीच्या बदलाशी नसून माणसाच्या जीवनातही प्रेरणा, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढण्याशी जोडलेला आहे। आपल्याला सांगू इच्छितो की यंदाची मकर संक्रांती ही अत्यंत शुभ योगांमध्ये येत आहे। त्यामुळे या विशेष संक्रांतीमध्ये 6 राशींच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत। विशेष म्हणजे या लाभांमध्ये धनप्राप्ती, समृद्धी, व्यवसाय वृद्धी आणि आर्थिक स्थैर्य अशा अनेक सकारात्मक बदलांचा समावेश असणार आहे। सूर्यदेव या राशींवर आपल्या विशेष कृपेचा वर्षाव करतील, तर माता लक्ष्मी ही धन, वैभव आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील, असे ज्योतिषशास्त्राचे स्पष्ट मत सांगते। याच दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून बाहेर पडून उत्तरायणमध्ये प्रवेश करतात। ज्योतिषशास्त्रानुसार उत्तरायण हा देवतांचा दिवस मानला जातो। या काळात सूर्यदेवांचे तेज अधिक वाढते, प्रकाशाचा प्रभाव विस्तारतो आणि दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात। ज्योतिषीय दृष्टीने विचार केला तर सूर्यदेवांचे उत्तरायणात आगमन हे फक्त दिशा बदलणे नसून शक्ती, तेज, आत्मविश्वास आणि जीवनशक्तीचा विस्तार सूचक कालखंड आहे। या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यदेवांचा मकर राशीत प्रवेश। याला ज्योतिषशास्त्रीय भाषेत सूर्य मकर संक्रांती असे संबोधले जाते। मकर राशी ही शनिदेवांची राशी आहे आणि त्यामुळे सूर्य शनी यांच्या ऊर्जांची संयुक्त क्रिया मानवजातीवर विशिष्ट परिणाम घडवून आणते। म्हणूनच ज्योतिषशास्त्रात या दिवसाला एक अत्यंत शक्तिशाली आणि परिवर्तनकारी क्षण मानले जाते। मकर संक्रांतीचा प्रभाव फक्त वातावरणावर किंवा ऋतू बदलावरच मर्यादित नसून त्याचा परिणाम ज्योतिषशास्त्रीय पातळीवर सर्व राशींवरही स्पष्टपणे दिसून येतो। कारण सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो आणि सूर्याच्या राशी बदलामुळे संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जेत सूक्ष्मपण प्रभावी बदल निर्माण होतात। ज्या क्षणी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात त्याच क्षणी संक्रांती घडते आणि म्हणूनच या शुभ क्षणाचे स्मरण म्हणून मकर संक्रांतीचा पवित्र सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर हिंदू धर्मानुसार विवाह, मुंडन, गृहप्रवेश, सुतिका प्रवेश, नामकरण यांसारख्या सर्व शुभ व मंगल कार्यांची पुन्हा सुरुवात होते। कारण दक्षिणायन काळ देवतांचा रात्रकाल मानला जातो तर उत्तरायण काळ देवतांचा दिवस। दिवसाचा वेळ हा जागृती, सर्जनशीलता आणि सकारात्मकतेचा प्रतीक असल्याने उत्तरायण सुरू होताच समाजात शुभ, सकारात्मक आणि मंगल कार्यांना अद्यत्रित परमिशन मिळते असे मानले जाते। आता 2026 मधील मकर संक्रांतीकडे पाहिल्यास ती सर्वार्थाने अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक मानली जात आहे। कारण संपूर्ण 23 वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी एक अत्यंत दुर्लभ आणि मंगलमय संयोग निर्माण होणार आहे। 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करून मकर संक्रांतीचा आरंभ घडवतील आणि याच दिवसात शक्तीला एकादशीचे व्रत देखील पाळलं जाईल। त्यामुळे हा दिवस धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत मोठा मानला जात आहे। पंचांगानुसार असा दिव्य आणि अद्भुत संयोग तब्बल 20 वर्षांनंतर निर्माण होत आहे। याआधी हा महासंयोग 15 जानेवारी 2007 रोजी झाला होता। त्या काळातही अनेकांनी अनुभवले
की जीवनात धन, आयुष्य, आरोग्य, विचार आणि आध्यात्मिकता या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल होऊ लागले होते. याही वर्षी अशीच आशादायक ऊर्जा सक्रिय होणार असल्याचे विद्वानांनी स्पष्टपणे सांगितले आहे. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती आणि शक्तीला एकादशीचा संयुक्त संयोग हा भगवान सूर्य आणि भगवान विष्णू यांच्या संयुक्त कृपेचा दिवस असतो. सूर्यदेव ऊर्जा, तेज, वैभव, आरोग्य आणि आत्मविश्वास देतात, तर भगवान विष्णू जीवनात स्थैर्य, समृद्धी, शांती आणि संकटातून मुक्ती देतात. त्यामुळे या दिवशी दोन्ही शक्तींची एकत्रित आशीर्वादी ऊर्जा व्यक्तिगत जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची क्षमता ठेवते. षटतिला एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असते. शास्त्रानुसार या दिवशी काळ्या तिळाचे महत्त्व विशेष वाटते. तिळाचे दान हे पापक्षालन, संकट निर्मूलन आणि मानसिक शांती देणारे मानले गेले आहे. या व्रताचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनातील अडचणी, त्रास, अडथळे आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळू शकते, असे पुराणांमध्ये स्पष्ट उल्लेख आढळतो. अर्थातच 14 जानेवारी 2026 हा दिवस केवळ एक सण नसून आध्यात्मिक उन्नती, ऊर्जेचा बदल, जीवनातील दिशा परिवर्तन आणि दैवी कृपेचा दिवस आहे. याशिवाय यंदाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ धार्मिक आणि ज्योतिषीय उत्साहच नाही, तर अत्यंत शुभ आणि शक्तिशाली त्रिवेणी योगांचा संगम तयार होत आहे. त्या दिवशी शश योग, मालव्य योग आणि सुकर्मा योग या 3 दुर्लभ आणि अत्यंत शुभ योगांचा निर्माण होणार आहे. या योगांमुळे जीवनात समृद्धी, प्रगती, तेज, मान सन्मान, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक संतुलन वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवशी केलेले पुण्यकर्म, दानधर्म, पूजन आणि शुभकार्य अत्यंत फलदायी ठरतात असे शास्त्र सांगते. आता आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल बोलूया ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी लाभ होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पहिली भाग्यशाली राशी बघण्या अगोदर या दिव्य व्हिडिओला एक लाईक करून आपल्या STB मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी कुणाचीही रास असू शकते या भाग्यशाली यादीमध्ये. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये तुमची रास असून तुमच्या कुटुंबामधील इतर सदस्यांची ही असू शकते. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. तर चला या यादीमधील पहिली भाग्यशाली रास बघूया. आता बोलूया त्या 6 भाग्यवान राशींविषयी. पहिली रास मकर रास. मकर राशींसाठी ही मकर संक्रांती विशेष फलदायी आहे. याचे कारण स्पष्ट आहे. या दिवशी सूर्यदेव स्वतः मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच सूर्य गोचर थेट तुमच्या लग्नावर आणि राशीस्थानी प्रभाव टाकणार आहे. हे घडताच तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतील आणि जीवनात नवीन संधी, नवीन वाटा आणि नवीन ऊर्जा येऊ लागेल. मागील काही काळात तुम्ही मानसिक थकवा, आरोग्याच्या त्रासात किंवा आजारपणात अडकले असाल, तर आता त्यात स्पष्ट सुधारणा आणि प्रगती दिसू लागेल. हताश झालेल्या गोष्टींमध्ये पुन्हा आशेची किरण दिसेल. कुटुंबियांकडून समर्थन, प्रेम आणि मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात अडकलेली कामे सुटू लागतील. काही मकर राशीच्या व्यक्तींना नवीन प्रस्ताव, नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत मंगलकारक आहे. पदोन्नतीची शक्यता, जबाबदारी वाढणे, ऑफिसमध्ये मानसन्मान वाढणे अशा बदलांचा अनुभव मिळू शकतो. काहींसाठी बदली योगही सक्रिय होतील आणि ती बदली लाभदायी ठरेल. वैवाहिक जीवनातील ताण तणाव कमी होऊन समजूतदारपणा, प्रेम आणि सहकार्य वाढेल. ज्यांना संतती सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमीही येऊ शकते. या काळात यश आणि समृद्धी तुमच्याकडे पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे.
अडकलेली कामे एकामागोमाग एक पूर्ण होऊ लागतील. तुमच्या धनसंपत्तीत अभूतपूर्व वाढ, नवे आर्थिक स्रोत आणि व्यवसाय वाढ यांचे दरवाजे खुलतील. काही जणांच्या कला, संगीत आणि सर्जनशीलतेकडे कल वाढेल, ज्यामुळे ओळख व प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात मेहनत करावी लागेल, पण त्याच्यात तितक्याच प्रमाणात फायदा, कमाई आणि मानसन्मान मिळेल. वाहन खरेदी किंवा वाहन सुखाची प्राप्तीही संभव आहे. एकंदरीत सांगायचे झाले तर हा काळ कामांमध्ये यश, श्रीमंतीतील वाढ, आरोग्यात सुधारणा आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरेल. मित्रांनो, दुसरी राशी बघण्या अगोदर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळेस लिहा, जय माता लक्ष्मी, आमच्यावर तुमची कृपा असू द्या. दुसरी भाग्यवान रास कर्क रास. सूर्यदेवांच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्साहवर्धक आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात स्पष्टता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सकारात्मकता वाढेल. ज्या कार्याची सुरुवात कराल त्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असेल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा काळ धान्य, पैसा आणि संचय वाढवणारा आहे. ज्या कर्क राशीने घर, जमीन, प्लॉट, दुकान किंवा कोणत्याही प्रकारच्या स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. रिअल इस्टेटमध्ये चांगले फायदे मिळू शकतात. मित्र, नातेवाईक, सहकारी आणि कुटुंबीय यांचा महत्त्वपूर्ण आधार व सहकार्य मिळेल. काही जणांना सरकारी मदत किंवा वरिष्ठांकडून विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना परफॉर्मन्सची दखल घेतली जाणे, बॉसकडून प्रशंसा मिळणे आणि इन्क्रिमेंट बोनस जाहीर होणे असे शुभ संकेत आहे. जीवनसाथी तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहतील. काहींसाठी नातेसंबंधात समाधान, शांतता आणि सकारात्मकता वाढेल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी उच्च शिक्षण, संशोधन, तांत्रिक क्षेत्र, विज्ञान, तत्वज्ञान, व्यवस्थापन किंवा अध्यापनाशी संबंधित कार्यांमध्ये विदेश प्रवासाचे योग सक्रिय होतील. जे लोक उच्च पदवी, PhD, रिसर्च किंवा कॉन्फरन्ससाठी बाहेर जाण्याचा विचार करत होते त्यांना या काळात संधी मिळू शकते. परदेशात जाऊन ज्ञान, अनुभव आणि प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही संक्रांती यश, कोऑपरेशन, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि व्यापक लाभ देणारी ठरेल. आयात निर्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार, लॉजिस्टिक्स किंवा परदेशी मूळ असलेल्या मालाच्या व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. सरकारी कागदपत्रे, पेमेंट्स, ऑर्डर्स आणि कस्टम यांसारखे तांत्रिक अडथळे कमी होतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे. योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता वाढेल आणि कुटुंबात विवाहाशी संबंधित चर्चा सुरू होऊ शकतात. घरात धार्मिक कार्य, पूजापाठ, यज्ञ, पारायण किंवा व्रत यांचा माहोल निर्माण होण्याचे संकेतही स्पष्ट आहेत. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शांतता वाढेल. तथापि एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात थोडा चंचलपणा आणि राग वाढू शकतो. लहानशा गोष्टींवर प्रतिक्रिया देताना संयम राखणे आवश्यक आहे. आपल्या भावना, कल्पना आणि विचार स्पष्टपणे मांडाल तर समोरचे लोक समजून घेतील आणि मनात दडपण राहणार नाही. जास्त बोलण्यापेक्षा स्पष्ट, शांत आणि सरळ संवाद फायदेशीर ठरेल. एकंदरीत पाहता पुढील काही काळ तुम्हाला भाग्याचा प्रचंड जोर मिळेल. ज्या कार्यात हात घालाल त्यात परिणाम हळूहळू तुमच्या बाजूने झुकतील. नशीब आणि परिश्रम यांचे सुंदर मिश्रण तुमच्या जीवनात स्थिरता आणेल. ईश्वराची कृपा सोबत राहील. धनप्राप्तीही सुरूच राहील. वरिष्ठांना खुश करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. स्वतःचे काम, स्वतःची निष्ठा आणि स्वतःचे परिणाम बोलू लागतील. त्यामुळे ऑफिस, कंपनी किंवा व्यवसायात उच्च पद, मोठी जबाबदारी आणि चांगले उत्पन्न यांची शक्यता राहील. मात्र आरोग्याबाबत
थोडी जागरूकता आवश्यक आहे, कारण सूर्याच्या गोचरामुळे शरीरातील उष्णता, पित्त, रक्तदाब, डोकेदुखी किंवा थकवा वाढू शकतो. त्यामुळे पाणी, फळे आणि हलके सत्वशुद्ध आहार यावर भर द्या. मनात शांतता आणि प्रसन्नता तर राहीलच, परंतु अति उत्साही होऊन चुकीचा निर्णय घेण्यापासून सावध राहा. पुढची भाग्यवान रास मेष रास. मेष राशींसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा आणि अनेक दृष्टींनी आश्चर्यकारक बदल घडवणारा ठरणार आहे. ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल असल्याने व्यवसायात नवीन प्रकल्प, नवीन व्यवहार आणि लाभदायी कराराची शक्यता वाढेल. जो विचार आतापर्यंत कागदावर होता तो आता प्रत्यक्षात उतरेल आणि त्यातून आर्थिक लाभ, मान सन्मान आणि स्थैर्य मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. काही जणांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल, ज्यामुळे वेतनवाढ, प्रोफाईलमध्ये बदल किंवा नवीन शहर, देशात काम करण्याची संधी मिळू शकते. काहींसाठी ऑफिसमध्ये कामाचे कौतुक, वरिष्ठांचे समर्थन आणि प्रमोशन यासारखे शुभयोग निर्माण होतील. कुटुंबातही आनंदाचे क्षण येतील. जन्मदिन, साखरपुडा, पूजा, धार्मिक कार्य किंवा समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आत्मीयतेने भरून जाईल. काही मेष राशीच्या लोकांसाठी जीवनसाथी किंवा कुटुंबियांसोबत प्रवास, फिरणं किंवा छोटी सहल आयोजित होऊ शकते. हा प्रवास मनाला ताजेतवाने करेल आणि नात्यातील जवळीक वाढवेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने पाहता या काळात मेष राशीची धाडस आणि निर्णय क्षमता थोडी कमी होऊ शकते. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मानसिक थकवा येण्याची शक्यता आहे. तरीही ज्या गोष्टीला मन लावाल त्यात यशाची हमी आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील. उत्पन्न वाढेल, पैसे मिळतील, कामे पूर्ण होतील. पण एक लक्षात ठेवा, धन जितके सहज येईल तितकेच सहज भौतिक सुख, आकर्षक गोष्टी, कपडे आणि स्वतःच्या आवडींवर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चात संयम आवश्यक आहे. प्रवासाचे योग अत्यंत सक्रिय आहेत आणि हे प्रवास फायदेशीर, ज्ञानवर्धक आणि लाभदायी ठरतील. मुलांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी. लहान सहान आजार, सर्दी, खोकला किंवा पचन समस्या होऊ शकते. पुढची भाग्यवान रास मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्यवर्धक मानला जात आहे. कारण या काळात सूर्य आणि इतर ग्रहांची स्थिती अशी एकत्र येत आहे की ज्यामुळे नशिबाचा जोरदार साथ, योग्य निर्णय क्षमता आणि अचानक येणाऱ्या संधी तुमच्या पायाशी येऊन थांबतील. व्यवसाय करणाऱ्यांना हवा तसा नफा, वाढीच्या संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकते. काही महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये आणि चर्चांमध्ये तुमची भूमिका निर्णायक ठरेल. क्लायंट वाढतील, कामाचे क्षेत्र विस्तारेल आणि पैसा सहजतेने मिळू लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हे दिवस उत्तम आहेत. काही जणांना नवीन नोकरीची ऑफर, कंपनी बदलण्याची संधी किंवा पगारवाढ यासारखे फायदेशीर योग मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमचे काम, तुमची मेहनत आणि तुमचे परिणाम स्वतःच तुमच्यासाठी बोलू लागतील. कुटुंबातही सौख्य, आनंद आणि शुभकार्य होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन, घरातील धार्मिक कार्य, गृहप्रवेश किंवा कुटुंबातील सदस्याचा साखरपुडा, विवाह यांसारखे कार्यक्रम संभव आहेत. जीवनसाथीसोबत किंवा कुटुंबियांसोबत भटकंती, सहली किंवा मानसिक विश्रांती देणारा प्रवास याची योजना बनू शकते. हा प्रवास नात्यातील जवळीक वाढवेल आणि मन प्रसन्न करेल. व्यक्तिमत्वात एक गोष्ट लक्षात येऊ शकते, मीन राशीच्या लोकांची धैर्यशीलता आणि धाडस थोडेसे कमी होऊ शकते. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. विशेषतः वृद्ध व्यक्तींची काळजी, मुलांची प्रगती, घरातील निर्णय इत्यादी गोष्टींमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. नोकरीत पदोन्नती निश्चित आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैसे सहज मिळतील. व्यवहार गतीने पूर्ण होतील. परंतु एक गोष्ट, धन जितके सहज येईल
तितकाच खर्चही सहज होऊ शकतो. विशेषतः कपडे, सौंदर्य प्रसाधने, भौतिक सुखसोयी, जेट्स आणि आरामाच्या गोष्टींवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे थोडी बचतही आवश्यक आहे. प्रवासाचे योग अत्यंत फलदायी आहेत. देशांतर्गत किंवा विदेश प्रवास दोन्ही शक्य. मुलांच्या आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्यावे, कारण सर्दी, खोकला किंवा पचनाच्या तक्रारी संभव आहेत. पुढची भाग्यशाली रास वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली, आर्थिकदृष्ट्या शुभ आणि प्रगतिकारक राहणार आहे. व्यापार आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणारा आहे. कामात कोणतीही अडचण येणार नाही. उलट नवीन संधी, नवीन व्यवहार आणि नवीन मार्ग खुले होतील. व्यवसाय वाढत राहील आणि नशिबाचा जोर तुमच्या बाजूने चालू राहील. तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि अपेक्षित परिणाम मिळतील. ज्या व्यक्ती आयात निर्यात, बांधकाम, शेती, फॅशन, कला, इव्हेंट्स, वित्त, शिक्षण किंवा सलून, ब्युटी क्षेत्रात आहे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठीही उत्पन्न वाढीचे संकेत स्पष्ट आहेत. मात्र त्यासाठी मेहनत, समर्पण आणि स्वतःला सिद्ध करण्याची तयारी आवश्यक आहे. तुम्ही ती जबाबदारी पेलू शकता आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवू शकता. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा काळ अत्यंत अनुकूल आहे. धनप्राप्ती वाढेल, खर्च कमी होतील आणि बचत वाढेल. भविष्यासाठी अर्थपूर्ण नियोजन करू शकाल. पैशाच्या बाबतीत हा काळ धनवान होण्याचा काळ मानला जाऊ शकतो. लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने प्रयत्न करणाऱ्यांना यश चुकणारच नाही. जीवनसाथी सोबतचे संबंध मधुर, शांत आणि आनंदी राहतील. कौटुंबिक जीवनात सौहार्द, प्रेम, आदर आणि एकोप्याचे वातावरण राहील. मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी, भावनांवर नियंत्रण ठेवा. अतिसंवेदनशीलता, भावनिक प्रतिक्रिया किंवा राग, चिडचिड तुमच्या प्रतिमेला धक्का देऊ शकते. त्यामुळे गोड बोलणे, संयम आणि समतोल हेच तुमचे खरे सामर्थ्य ठरेल. स्थानांतराचे योग सक्रिय आहेत. तो बदल बहुधा लाभदायी आणि प्रगतिकारक ठरेल. संवादात मृदुता आणि शहाणपण ठेवल्यास सर्व मार्ग स्वतःच सुकर होतील. मित्रांनो, पुढील राशी बघण्या अगोदर तुमची राशी काय आहे आम्हाला नक्की कळवा. पुढची भाग्यवान रास सिंह रास. सिंह राशीच्या जातकांसाठीही हा काळ आर्थिक, व्यावसायिक, मान सन्मान आणि संधींचा काळ आहे. व्यवसायात चांगला पैसा कमावण्याचे योग आहे. काही लोक जमीन, जुमला, प्लॉट, दुकान, घर किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतील आणि त्यातून भविष्यात मोठा फायदा होईल. मित्र, नातेवाईक आणि सहकारी यांचे सहकार्य, समर्थन आणि महत्त्व या काळात वाढेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून प्रेम आणि समर्थन मिळेल. जीवनसाथी तुमची साथ देतील आणि नात्यात उबदारपणा वाढेल. उच्च शिक्षण, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा तत्वज्ञानाशी संबंधित लोकांसाठी विदेश प्रवासाचे योग सक्रिय होतील. नवीन प्रकल्प, चांगले सहयोग आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठे यश, मोठे व्यवहार आणि अपेक्षित नफा मिळू शकतो. आयात निर्यात, ट्रेडिंग, लॉजिस्टिक्स किंवा विदेशाशी जोडलेल्या व्यवसायासाठी हा वेळ अत्यंत अनुकूल आहे. विवाहयोग्य लोकांसाठी विवाहाचे योग स्पष्ट आहे. घरात धार्मिक कार्य किंवा धार्मिक वातावरण निर्माण होईल. पूजापाठ, व्रत, प्रार्थना आणि चांगल्या संस्कारांचे वातावरण राहील. तथापि एक गोष्ट लक्षात ठेवावी, जास्त राग, अहंकार किंवा अति उत्साह तुमच्यासाठी अडथळा ठरू शकतो. संवादात स्पष्टता ठेवा आणि आपल्या विचारांना शांत, संयमी आणि स्पष्ट शब्दांमध्ये मांडल्यास परिणाम तुमच्या बाजूने वळतील. काही काळ भाग्याचा प्रचंड साथ राहील. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. ईश्वराची कृपा कायम राहील. धनप्राप्तीचा प्रवाह चालूच राहील.
वरिष्ठांचे सहकार्य मिळून कामात प्रगती होईल. फक्त आरोग्याकडे थोडी काळजी घ्यावी. सूर्याच्या गोचरामुळे शरीरात उष्णता, थकवा किंवा रक्तदाब वाढू शकतो. मनात शांतता आणि आनंद राहील, पण अति उत्साहापासून सावध राहा. पुढची भाग्यवान रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी यंदाच्या मकर संक्रांतीपासून सूर्याचा गोचर अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचे नवीन मार्ग खुले होतील आणि अनेकांनी अपेक्षा न केलेल्या गोष्टी सहज पूर्ण होताना दिसतील. खूप काळापासून अडथळ्यात अडकलेले कामे, आर्थिक व्यवहार किंवा अडकलेले पैसे आता सहज परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नव्या संधी मिळतील, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक व समर्थन मिळण्याची वेळ येईल. धनलाभाचे योग चांगलेच मजबूत दिसत आहेत. अचानक पैशाची प्राप्ती किंवा कमाईचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. कपडे, दागिने, वाहन किंवा घरातील वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा वाढू शकते. काहींना एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल किंवा एखादा उपयोगी संबंध पुन्हा जुळेल. सूर्यदर्शनाचा हा प्रभाव कुटुंब जीवनावरही सकारात्मक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, कधी शिक्षणाबद्दल, कधी नोकरीबद्दल, तर कधी एखाद्या यशाबद्दल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर जुनी आजारपण कमी होतील आणि शरीरात नवीन ऊर्जा जाणवेल. ज्या लोकांनी एखाद्या वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली असेल, त्यांना आता आराम आणि सुधारणा जाणवेल. मानसिक आरोग्यातही सकारात्मक बदल होईल. मन शांत राहील आणि निर्णयक्षमता सुधारेल. हा काळ नवीन काम सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. ज्या कामाला या दिवसात हात घालाल त्यात यश मिळण्याचे प्रबळ संकेत आहे. केलेल्या कामातून मिळणारे यश केवळ पैसा देणार नाही, तर मानप्रतिष्ठा आणि ओळखही वाढवेल. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास दीर्घकाळासाठी मोठा लाभ होऊ शकतो आणि श्रीमंत होण्याची स्वप्ने साकार होण्याचे मार्ग तयार होतील. त्यामुळे उत्साहात पण शहाणपणाने पावले उचलणे महत्वाचे आहे. सध्या काही मिथुन राशीचे लोक अडचणींमध्ये अडकले असतील, मानसिक तणावात असतील किंवा परिस्थिती बराच काळ स्थिर नसेल, तर त्यांच्यासाठीही हा कालखंड एक मोठा वळण ठरणार आहे. लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल आणि जीवनात सोपेपणा परत येईल. या पर्वापासून यशस्वी काळाची सुरुवात होत आहे आणि आगामी महिन्यांमध्ये नशिबाचा पूर्ण साथ मिळेल. प्रत्येक अडचण सोपी होईल, संधी मोठ्या होतील आणि आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. म्हणूनच मित्रांनो, यावर्षी मकर संक्रांतीला निर्माण होणारे हे शुभ योग या 6 राशींचे भाग्य तेजोमय करतील. अपार धन, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आनंद देत जीवनात नव्या ऊर्जा आणि नव्या शक्यता निर्माण करतील. सूर्यदेवांचा प्रकाश आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद या राशींच्या जीवनात सुख समृद्धीचा नवा अध्याय सुरू करेल. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी मागा. आजसाठी एवढेच मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओसह.